कोकणातील निसर्ग, पर्यावरण, नैसर्गिक साधन सामुग्री, रोजगार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात प्रस्तावित असलेला अणुऊर्जा प्रकल्प या बाबतीत मालवणी मुलखातील सोडगतीच्या आधीच्याच गदारीने खरा म्हणजे चांगलाच रंग धरला आहे. या संदर्भानेच पाहूया वस्तुनिष्ठ आणि सडेतोड रिपोर्ट स्ट्रेट लाईन विथ राजन चव्हाण या स्पेशल सेगमेंट मध्ये. अणुऊर्जा प्रकल्प, आवश्यकता, संयम आणि सुसंवादाची. निसर्गाने भरभरून दान दिलेली परशुरामाची भूमी, अपरांत म्हणून प्रसिद्ध असलेला तळ कोकणचा हा सुसमृद्ध भूप्रदेश. काळागणिक या निसर्ग समृद्ध कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केवळ आंबा, काजू, भात पीक आणि मासे यावरच अवलंबून राहण्याचे दिवस आता इतिहास जमा झाले आहेत. पणजोबांनी, आजी आजोबांनी आपल्या काळात असलेल्या कोकणचे वर्णन करण्यापुरतं आणि चाकरमणी या संकल्पनेत रममाण होऊन आपल्या नातवंडांना आणि पंतवंडांना चिवकाऊच्या गोष्टी सांगण्याचे दिवस आता संपले आहेत. कोकणातील मुलं शिकू लागली, त्या पुढील पिढी तर अत्याधुनिक, व्यावसायिक, प्रगतशील असं शिक्षण घेऊ लागली आणि साहजिकच डिप्लोमा आणि डिग्रीचं सर्टिफिकेट हातात आल्यावर आपल्या कुटुंब कबिल्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून व्यावसायिक प्रॅक्टिकल जगात आयुष्याची लढाई लढत आपल्या हक्काचा घास शोधू लागली. अत्याधुनिक व्यावसायिक शिक्षण तर मिळाले, परंतु त्याचं युटिलायझेशन आपल्या घरी, आपल्या स्थानिक मार्केटमध्येच, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये होईल अशा प्रकारचे रोजगार आपल्या तळ कोकणात आणि कोकणात सुद्धा स्वातंत्र्याची 75 उलटून गेली तरी सुद्धा आले नाहीत. ही शोकांतिका आहे हे खरंय. एरवी या आपल्या कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या गमजा आणि आकर्षक घोषणा प्रत्येक इलेक्शन मध्ये प्रत्येक पक्षाकडून होताना आपल्याला दिसून येतात. परंतु इलेक्शन नंतर सत्तेत आल्यावर सत्ताधाऱ्यांकडून त्याचं इम्प्लिमेशन मात्र होत नाही आणि वास्तव मात्र झिरोच असतं. नाही मला अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊ घातलेला आणि दुष्शिक्षणात असलेला पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प आणि त्या अनुषंगाने मिळणारा रोजगार आणि त्यातूनच पर्यटन व्यवसायाला मिळणारी उभारी हे खरं म्हणजे एक आशादायी चित्र आहे. अशा वेळी बदलत्या युगाची कास धरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि त्यातही देवगड तालुक्यात येऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पावर शासकीय अधिसूचना जाहीर व्हायच्या आधीच विरोधी जनभावनेची एक लाट निर्माण होऊ लागली आहे. विरोधी जनभावना निर्माण होऊ लागली आहे असं म्हणण्यापेक्षा सत्ता विरोधी असलेल्या पक्षाकडून अशा प्रकारची जनभावना निर्माण केली जाऊ लागली असं म्हणणे खरं म्हणजे संयुक्तिक ठरेल. सध्याची चर्चा सुरू आहे त्यानुसार देवगड तालुक्यामध्ये एनटीपीसी सोबत प्रस्तावित असलेल्या न्यूक्लिअर प्रोजेक्ट बाबत राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधी रुपयांचा सामंजस्य करार केल्याच्या बातम्या आल्या आहेत. या करारातील सामंजस्य या शब्दाचा भावार्थ लक्षात घेऊन या न्यूक्लिअर प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन स्थानिक आंबा बागायतदार, मच्छीमार, काजू बागायतदार आणि स्थानिक जनतेसमोर करणं हे खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांचं आणि प्रशासनाचं आद्य कर्तव्य आहे असं म्हणायला हवं. जनता हीच लोकशाहीमध्ये मालक आहे हे ध्यानात घेऊन या प्रोजेक्टची एकंदरीत सर्वंकष रूपरेषा जनतेसमोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे. खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या न्यूक्लिअर प्रोजेक्टला विरोध करणाऱ्यांना फटकावणार अशा हेडलाईनच्या बातम्या टीव्ही चॅनल्सवरती प्रसिद्ध झाल्या. खासदार नारायण राणे हे सडेतोड, आक्रमक आणि बिनधास्त स्वभावाचे राजकारणी आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. रत्नागिरीमधील खासदार नारायण राणेंच्या प्रेस कॉन्फरन्स मधील अणुऊर्जा प्रकल्प विरोधकांना फटकावणार या राणे स्टाईल स्टेटमेंटचा भलताच अन्वयार्थ काढून केवळ आणि केवळ टीआरपी साठी राणेंची धमकी वगैरे हार यूज करून मोकळा झालेल्या मीडियाने राणेंना जनतेसमोर विलन म्हणून फ्रेम करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये खासदार नारायण राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध असणाऱ्या जनतेला फटकावण्याची भाषा केली होती की त्या जनतेची माथी भडकवणारे चिथावणीखोर राजकीय विरोधक आहेत त्या राजकीय विरोधकांबद्दल फटकावण्याची भाषा वापरली होती. हा खासदार नारायण राणेंच्या बोलण्यातील भावार्थ मीडियाने का समजून घेतला नाही?
कारण त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढे अधिक स्पष्टीकरणाने बोलताना खासदार नारायण राणे यांनी रोखठोकपणे बोलताना आपला सूर पूर्णतः विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे सेनेवरती रोखून धरला होता. कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचा, जनतेची माती भडकवायची आणि त्यातून आपला वेस्टेड इंटरेस्ट साध्य करायचा, ही सत्ता विरोधी पक्षाच्या राजकारण्यांची भूमिका खासदार नारायण राणे यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मधून विशद केली होती. याकडे मात्र टीआरपी कॅचिंग करणाऱ्या मीडियानं दुर्लक्ष केलं, हेही वास्तव आहे. तळ कोकण आणि कोकणातील ज्या जनतेने राणे कुटुंबाला साथ दिली, जी जनता राणे कुटुंबासोबत कायम राहिली, त्या जनता जनार्दनाला फटकावण्याची भाषा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार असलेल्या आणि जवळपास 40 वर्षांहून अधिक राजकारण करत असलेल्या मोरबी राजकारणी नारायण राणे हे करू शकतील का, या प्रश्नाचे उत्तर अगदी अल्लड असलेला बॅनरबाज कार्यकर्ता सुद्धा देईल. राहिला प्रश्न देवगड तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या न्यूक्लिअर प्रोजेक्टचा. तर अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या पोटापाण्याचे साधन असलेल्या आंबा काजू बागायती, स्थानिक मासेमारी आणि त्यातून मिळणारा रोजगार यावर कायमस्वरूपी कुऱ्हाड असा सर्वसामान्य ग्रह किंवा समज देवगड तालुक्यातील स्थानिक बागायतदार, मच्छीमार आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. सोबतच पर्यावरणाचा ऱ्हास हाही मुद्दा आहेच की. खासदार नारायण राणे यांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर राणेंच्या स्टेटमेंटमध्ये मागील पुढील कट मारून केवळ विरोधकांना फटकावणार याचाच आधार घेत न्यूक्लिअर प्रोजेक्टला विरोध करण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. मात्र खासदार नारायण राणे यांच्या बोलण्याचा मुद्दा स्थानिक युवकांच्या हाताला रोजगार हा होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी 26 जून रोजी देवगडमध्येच प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रस्तावित न्यूक्लिअर प्रोजेक्ट बाबत जे लग्नाला विरोधाचे घडाभर तेल घातला जात आहे त्याबद्दल अगदी रोखठोक आणि स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्या कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होईल, येथील स्थानिक आंबा काजू बागायतीला, मासेमारीला धोका निर्माण होईल अशा प्रकारचा कुठलाही प्रकल्प आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणणार नाही. आमच्या निसर्ग संपन्न कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता रोजगाराभिमुख प्रकल्प आणणं ही सत्ताधाऱ्यांची प्रथम जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी स्थानिक जनता, सामाजिक मंडळे, कोकण सोडून नोकरी, व्यापार उद्योगनिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी तसेच मीडिया यांच्याशी सुसंवाद साधून न्यूक्लिअर प्रोजेक्ट बाबत स्थानिक जनतेच्या मनात असलेला पर्यावरण ऱ्हास, देवगडचा हापूस आंबा आणि काजू बागायती यांचा ऱ्हास, स्थानिक मच्छीमारीवरती होणारा विपरीत प्रभाव आणि त्यातून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आर्थिक उत्पन्नावर येणारी गदा, ह्या ज्या काही शंका कुशंका मनात आहेत त्यांचे समाधान करून जनतेला विश्वासात घेऊन प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाचे रोजगाराच्या दृष्टीने भावी पिढीसाठी असलेले महत्व जनतेच्या मनात रुजवून देऊन स्थानिकांचा सपोर्ट मिळवणं हे खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि प्रशासनाची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. देवगड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या न्यूक्लिअर प्रोजेक्टबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगडातच जाऊन मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या हा सुवर्णकाळ आहे असं म्हणावं लागेल. कारण कुठलाही धोरणात्मक प्रोजेक्ट राबवताना आवश्यक असते ती स्थानिक जनतेची साथ. आज घडीला पंचायत ते पार्लमेंट बघितलं तर भाजपाची सत्ता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास अगदी ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकीपर्यंत भाजप आणि मित्र पक्षांचीच सत्ता आहे. यातून स्थानिक जनता ही सत्ताधारी भाजपासोबत आहे हे अगदी स्पष्ट आहे. आणि विशेष म्हणजे पालकमंत्री नितेश राणे यांचं आपल्या मतदारसंघातील प्रत्येक घराघरातील व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क आहे. त्यातूनच स्थानिक जनतेच्या मनात पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरती एक विश्वास निर्माण झालेला आहे. स्थानिकांना, आपल्या युवा पिढीला आणि भावी पिढीला सुद्धा आपल्या मायभूमीमध्येच रोजगार मिळावा हा खरं म्हणजे आताचा महत्वाचा प्रश्न आहे. अशा वेळी प्रस्तावित अणुप्रकल्पामुळे सरसकट आंबा काजू बागायती नष्ट होणार, मच्छीमारी संपणार, पर्यावरणाचा ऱ्हास होणार, आरोग्याच्या समस्या निर्माण होणार, अगदी वयाच्या ऐन 50 मध्येच माणसं दगावणार. अशा प्रकारच्या ज्या भयानक गृहीतकांची सोशल मीडियावरती पेरणी केली जात आहे त्या पेरणीतून जनतेचं मत तयार होण्याआधीच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी जनतेमध्ये थेट मिसळून जनतेला विश्वासात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण हीच वेळ आहे जनतेला समजावून सांगण्याची. हा प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय आहे, त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून
कोकणचं युवा पिढीचं आणि भावी पिढीचं भविष्य कशा प्रकारे बदलणार आहे, स्थानिक युवकांना येथेच त्यांच्या हाताला त्यांच्याच मालकीमध्ये कशा प्रकारे रोजगार मिळू शकेल हे सांगणं आताच्याच घडीला अत्यंत महत्वाचं आहे. राजकीय विरोधी पक्षांनी जनहिताच्या भूमिका घेऊन खरं म्हणजे जनतेसोबत राहणं गरजेचं आहे. परंतु जनहिताच्या बुरख्या आडमधील विरोधामध्ये जर त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट असेल तर त्याचा पर्दाफाश सुद्धा जनता जनार्दनाच्या दरबारामध्येच होणं गरजेचं आहे. आमच्या सिंधुदुर्गातील युवाईच्या हाताला शाश्वत रोजगार देणारे, येथील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि संरक्षण करून पर्यावरणपूरक प्रकल्प आणणं आणि त्यांचं महत्व स्थानिक जनतेला पटवून देणं ही जबाबदारी पुन्हा एकदा मला नमूद करावं असं वाटतंय की सत्ताधारी आणि प्रशासनाचीच आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की देवगडातील आंबा, काजू आणि मासेमारीला बाधक असा कोणताही प्रकल्प मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणणार नाही. हा राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी हा शब्द देत आहे. प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पातून लाखोंचा रोजगार निर्माण होईल यावर कुठलंच दुमत नाही. कोकणातील जी तरुणाई नोकरीसाठी, पोटा पाण्यासाठी मुंबई सारख्या आपल्या देशभरातील कॉर्पोरेट शहरामध्ये मायग्रेट झाली आहे, तीच युवा पिढी उद्या आपल्या मायभूमीत रोजगार मिळाल्यावरती आपल्या गावाकडे परततील. यातूनच कोकणातील आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा गणेश चतुर्थी वगळता बंद असलेली सर्व वाड्यावरील घरं पुन्हा गजबजतील. होय, इथल्या जनतेला आणि युवाईला प्रोजेक्ट हवेत जे त्यांना रोजगार देऊ शकतील. त्यासोबतच कोकणचं मुख्य पीक असलेल्या आंबा, काजू, मासे यांचं सुद्धा संवर्धन करतील. इथल्या निसर्गाचं संरक्षण करतील. देवगडमधील प्रस्तावित न्यूक्लिअर प्रोजेक्ट बाबत स्थानिक जनतेने केवळ ऐक्यू आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून मिळालेल्या माहितीवर किंवा प्रकल्प विरोधकांच्याच म्हणण्यावर विश्वास न ठेवता या प्रोजेक्टची सायंटिफिक वस्तुस्थिती लक्षात घेऊन नंतरच निर्णय घेणं गरजेचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास बदलविणाऱ्या या प्रोजेक्ट बाबत सध्या नितांत गरज आहे ती संयम आणि सुसंवादाची. तुर्तास एवढंच.